स्वागत। एक महत्त्वाची अपडेट हाती येते। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अनेक वर्षांपूर्वीच्या सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली। वॉरंट निघूनही न्यायालयात ते हजर होत नसल्यानं कारवाई करण्यात आली। त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आलं होतं। आज ते नागपूर इथल्या न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशावर त्यांना ताब्यात घेतले। सध्या त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलं गेलंय। अपडेट जाणून घ्या। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, दीपक, नागपूरचा साधारणपणे 2014च्या सुमाराचा एक प्रकरण होता ज्याच्यामध्ये हर्षवर्धन जाधव यांनी सरकारी कामात अडथळा आणलेला होता। सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी काही माहिती त्या प्रकरणासंदर्भात मिळालेली आहे, उद्धव ठाकरे यांचे जे स्वीय सहाय्यक होते, पीए होते, त्यांच्यासोबत त्यांनी सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाद घातलेला होता आणि त्याच्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला अशा पद्धतीचा एक गुन्हा जो आहे तो सोनेगाव पोलीस स्टेशन मध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात दाखल होता। मात्र तो संपूर्ण प्रकरण न्यायालयात गेल्यानंतरही अनेक वेळेला सुनावणी होऊनही हर्षवर्धन जाधव त्या सुनावणीसाठी उपस्थित होत नव्हते। त्यामुळे त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जो आहे तो न्यायालयाने बजावलेला होता। त्या नॉन बेलेबल वॉरंटच्या अनुषंगाने आज जेव्हा ते नागपुरात आले तेव्हा न्यायालयानेच पोलिसांना यांना ताब्यात घ्या असे निर्देश दिले आणि त्याच्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवा अशा पद्धतीचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिलेले आणि न्यायालयाच्या निर्देशावरून नागपूर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाच्या परिसरातून ताब्यात घेतले आणि आता सध्या त्यांना नागपूरच्या शासकीय मेयो रुग्णालयात आणण्यात आलेले आहे। या ठिकाणी त्यांची नियमानुसार वैद्यकीय तपासणी केली जात आहे। मात्र एबीपी माझाला जी काही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळालेली आहे, आम्ही हर्षवर्धन जाधव यांच्याशी बोलण्याचाही प्रयत्न केला। त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या छातीत प्रचंड वेदना होत आहे, त्यामुळे त्यांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयाच्या कॅज्युअल्टीमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि तिथे त्यांची पुढील तपासणी होईल। मात्र दाट शक्यता आहे की हर्षवर्धन जाधव यांना ज्या पद्धतीची त्यांची स्थिती आणि त्यांनी त्यांच्या छातीत वेदना होत आहे सांगितलंय, कदाचित त्यांना रुग्णालयात दाखल करावा लागेल आणि जर त्यांना दाखल केलं नाही तर कदाचित आज त्यांना तुरुंगात जावं लागू शकतो न्यायालयाच्या निर्देशानुसार। पुढे काय होते पाहणं महत्त्वाचं असेल। रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि या बातम्यांसोबत महाराष्ट्र देशामध्ये वेळ झाली इथेच थांबायची। ब्रेक नंतर एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 अवर विजय साळवी